ची महत्त्वाची बातमी पाहतो आहोत। संभाजीनगरमध्ये विशाळगड प्रकरणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। एमआयएम कडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। या मोर्चामध्ये इम्तियाज जलील देखील सहभागी झालेले आहेत। विशाळगडवरील हिंसाचारानंतर एमआयएम कडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि आज हे आंदोलन केलं जाते, मोर्चा काढण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, मोर्चा काढण्यात आलेला आहे एमआयएम कडून, काय अधिक माहिती मिळते आहे? इम्तियाज जलील देखील यात सहभागी झालेले आहेत। नक्कीच हेमाली, हा मोर्चा जो आहे तर विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेला आहे आणि यावेळी जोरदार घोषणा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या। एकंदरीत यावेळी इम्तियाज जलील यांचं भाषण झालं आणि त्यानंतर काही प्रमाणात तरुण आक्रमक झाले होते। जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली होती। काही तरुण जे आहेत तर घोळका जो आहे तर पोलिसांच्या बॅरिकेडकडे येत होता, मात्र त्याच वेळी इम्तियाज जलील यांनी लाऊडस्पीकरवरून या तरुणांना सूचना देत बाजूला केलेला आहे। त्यामुळे आता हा सगळा रस्ता खाली केला जातोय। आंदोलन जवळपास आता संपलेलं आहे, मात्र काही जो तरुणांचा जमाव आहे तो अजून या ठिकाणी रस्त्यावर आहे आणि त्या तरुणांना जो आहे तर बाजूला सरकण्यासाठी जे आहे तर इम्तियाज जलील यांच्याकडून सूचना दिल्या जात आहेत आणि या तरुणांना आता आंदोलन संपलं आहे, तुम्ही घरी जा असं जलील हे सूचना देत आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात तरुणांचा मोठा जमाव आहे। आता या जमावाला जे आहे तर पांगवण्याचं काम सुरू आहे आणि पोलीस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। आता या सगळे आंदोलनानंतर जे आहे तर आता इम्तियाज जलील हे विभागीय आयुक्तांना निवेदन देतील आणि त्यानंतर हा आंदोलन संपणार आहे। मात्र अजून तरुण रस्त्यावर आहे आणि त्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे। नक्की आजच्या या मोर्चासाठी पोलिसांकडून काय विशेष खबरदारी घेण्यात आली होती, कारण मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमलेले आहेत? आपण जर बघितलं हिमाली तर विशाळगडाच्या मुद्द्यावरून बऱ्याच प्रकारे राजकारण तापलंय। त्यामुळे आजचं हे आंदोलन जे आहे या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता। वरिष्ठ अधिकारी होते, एसीपी डीसीपी दर्जाचे अधिकारी स्वतः इथं उपस्थित होते आणि विशेष पोलीस पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं। सोबतच ड्रोनवरून या सगळ्या आंदोलनावर लक्ष ठेवण्याचं काम सुरू होतं। सोबतच पोलिसांचे काही विशेष कॅमेरे जे आहेत तर ते या ठिकाणी होते आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलनात कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पोलिसांचा हा मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। नक्की इम्तियाज जलील यांच्यासह निवेदन देण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते सुद्धा असतील। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। संभाजीनगरमध्ये विशाळगड प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आता निवेदन दिलं जातं आहे। मोर्चामध्ये इम्तियाज जलील यांच्याकडून हे निवेदन देण्यात येते। दरम्यान या मोर्चामध्ये सहभागी झालेले इम्तियाज जलील यांनी थोड्या वेळापूर्वी काय म्हटलंय ते पाहूया। आज आम्ही बोललो नाही तर उद्या कोणत्या दुसऱ्या मशिदीला ते टार्गेट करते, म्हणून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही शांतीपूर्ण मार्गाने इथे आलेलो आहोत। बरोबर, मोठी गर्दी होते, बरेच मुस्लिम बांधव वेगवेगळ्या संघटना पण सहभागी झाले आहे। कारण काय आहे की आम्ही सांगितलेलं आहे की या देशामध्ये फक्त मुस्लिमांनी याचा विरोध करायचा असं नाही आहे। या देशामध्ये राहणारे अनेक असे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहे ज्यांनीही रस्त्यावर येऊन हे सगळं थांबायला पाहिजे। या प्रकरणावर सगळ्या संघटना एकत्र येऊन हा विषय इथे थांबवायला पाहिजे, यासाठीचा प्रयत्न केला गेला पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे तुम्ही आंदोलन करता असंही तुमच्यावर आक्षेप येतात। म्हणजे ज्यावेळी हे जे मशिदीवर हल्ला होत होतो, मुसलमानांचा घरावर हल्ला होत होतं, हे सगळे लोक आपल्या घरामध्ये लपून छुपून बसलेले होते। 3 दिवसानंतर तुम्ही बाहेर येतो आणि मला सांगतो की शांतता राखा करके। ज्याच दिवशी तुम्ही बाहेर पडले असते तर हे प्रकरण झालंच नसतं। पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली असती तर हे प्रकरण झालंच नसतं। माझ्यावर बोट दाखवायचं लाज नाही वाटते आपल्याला की माझ्यावर बोट दाखवतो तुम्ही? कुठे होते पोलीस प्रशासन? सगळ्यांना माहित नाही होता का की हे काय चाललेलं आहे? तुम्ही मशिदीमध्ये जाऊन अशा प्रकारचे जाडपोड करत आहे आणि तुम्ही मला सांगता की गप्प बसा, काही आंदोलन करू नका। आज एक मशिदीवर झालेला आहे, उद्या आमच्या शेजारची मशिदीवर हल्ला करतील ते गुंड लोक। आता आणखी एक मुद्दा समोर आलाय की जे अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती त्याला कोर्टाने स्टे दिलेला आहे। आमचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही। हे मोर्चा जे आहे जे गजापूर गावामध्ये जे मुस्लिमांच्या घरांना काहीही अतिक्रमणाशी संबंध नाही होता, त्या मशिदीच्या अतिक्रमणाशी काही संबंध नाही होता, त्याला कशाला टार्गेट करण्यात आलेलं आहे? अतिक्रमण काढायचे आहे, नियमाप्रमाणे काढा। तुम्ही काय तलवारी घेऊन आता हे सगळं करणार आहे का? तुम्ही तुमच्या याच्यासाठी हे आंदोलन करताय, पण दुसरीकडे राजकीय दृष्ट्या याला अधिक महत्व दिलं गेलं जाते। दुसऱ्या पक्षामध्ये वेगवेगळे पक्ष आता उभे राहिलेले आहेत। काय आहे की मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या,
दुसरे पक्ष जे आपल्याला सेक्युलर म्हणतात ते जेव्हा निवेदन द्यायला गेलेले आहे, मला दाखवा तुम्ही एकही नॉन मुस्लिम त्याच्यामध्ये आहे का त्यांच्या पक्षाचा. म्हणजे जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तर कोणीही तुमच्या बाबतीत बोलणार नाही, उभे राहणार नाही की तुम्ही तुमचं बघून घ्या करके. निवेदन देताना दाखवा मला एनसीपीचे किती नॉन मुस्लिम लोक तिथे आहे, या काँग्रेसमध्ये किती नॉन मुस्लिम लोक तिथे निवेदन देताना उभे आहे. ओके, या प्रोटेस्ट नंतर न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? ते काय आहे की आमची एक लिमिट आहे. आम्ही सरकारला, प्रशासनाला एक इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहोत. हे सगळे धंदे बंद नाही झाले तर तुम्ही आम्हालाही कमजोर समजू नका. ओके, स्पष्टपणे सांगतो मी, तुम्ही आम्हालाही कमजोर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका. तुम्ही माझ्या घरावर हल्ला केले मी बर्दाश्त करेल, पण माझ्या मशिदीवर हल्ला केले तर मी कदापि सहन करणार नाही. म्हणजे हे इशारा आंदोलन आहे सरकार सगळ्यांना, ते राजनैतिक पक्षांनाही, जे मुसलमानांच्या मत घ्यायला फिरत होते ना त्यांनाही. पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे जे तिथे होते. जे आरोपी तिथे सापडण्यात आलेले आहे, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे, पुण्याहून कोण आलेले आहे, दौंडमधून कोण आलेले आहे, साताराहून कोण आलेले आहे, कोल्हापूरचे कोण लोक आहे, ते सगळ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत. तुम्ही आता शाहू महाराजांचं पुस्तक घेऊन या ठिकाणी आलात, त्याचा नेमका अर्थ? छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणणारे संभाजी महाराजांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. मी हे पुस्तक वाचलेली आहे की शाहू महाराज कशा प्रकारे सर्व जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन काम करायचं, आणि हे यांचे वंशज म्हणणारे, आपल्या नावापुढे छत्रपती लावणारे, हे अशा प्रकारचे हिंसक आंदोलन करणार तुम्ही. मी तुम्हाला हे पुस्तक पाठवणार आहे, मी वाचलेले आहे. संभाजी महाराज, शाहू महाराज, आम्ही तुमचा आदर करतो, पण हे पुस्तक एकदा तुम्ही पण वाचा, कारण विसरलं असेल तुम्ही की तुमचे जे हे होते शाहू महाराज पूर्वज, त्यांचे अंतर्मुख करणार आहे. या पुस्तकात असा कोणता मुद्दा तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शाहू महाराजांनी जे काम कोल्हापुरामध्ये केले होते, आज त्यांचे वंशज अशा प्रकारची हिंसा करत असेल तर बहुतेक त्यांना माहित नाही की शाहू महाराजांची परंपरा काय आहे. हे सगळे लोक आपल्या भाषणाची सुरुवात कशा करतो, फुले शाहू आंबेडकर. पण खासदार शाहू महाराज तर तुमच्याच बाजूने आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही इतकं उल्लू आहे की त्यांचा मुलगा जाऊन तोडफोड करतो आणि 3 दिवसानंतर त्यांचे वडील जाऊन सांगतात की नाही शांतता ठेवा. कसली शांतता ठेवा? त्या दिवस कुठे होते? झोपलेले होते का सगळे? म्हणजे हे केवळ राजकारण, मग काय राजकारण? धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही का? कोण करतं? कोण सुरू करतं? सुरू कोण केलेलं आहे? दाखवा आम्हाला, एक प्रकरण दाखवा. या किराडपुरामध्ये राम मंदिरावर जेव्हा हमला होत होता तो कोणी मर्द तिथे आला नाही होता. इम्तियाज जलील होता तिथे मस्जिदी मंदिराला वाचवण्यासाठी आला होता. पण या सगळ्या मुद्द्यावरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडणार नाही का? कारण माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. तुम्ही माझ्या मशिदीवर हल्ला करणार आणि मी घरात झोपून जाऊ, गप्प बसू जाके? माझी जबाबदारी आहे, सगळं ठेका मी घेतलेला आहे शांतता ठेवण्याचा. तुम्ही जाऊन तोडफोड करणार, तुम्ही जाऊन गोरगरीब मुसलमानांच्या घरामध्ये तोडफोड करणार, लुटमलाटी करणार आणि शांतता राखण्याचं आवाहन मला करणार की तुम्ही शांतता राखा. काय हे सगळ्यांना माहित आहे की हे याचा अतिक्रमणशी काही संबंध नाही आहे. हे जे दर्गा आहे विशालगडवर 1702 पासून आहे. आता विधानसभेच्या इलेक्शन जवळ आल्या तर तुम्हाला ते दर्गा दिसू लागली? इतकं वर्ष का तुम्ही हात लावले नाही होते? आणि तेच दर्गाला कधीही छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी हात लावले नाही होते. इतिहास वाचून बघा तुम्ही. तुम्ही असं सांगणार आहात का सगळ्या पक्षाला की हे राजकारणावर घेऊन जाऊ नका? हे तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुमची अस्मिता आहे. ते सगळं बिनडोक्याचे आहे, मी काही सांगणार नाही त्यांना.